नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मी माझ्याच काही श्रोत्यांच्या आग्रह म्हणणार नाही, पण मला टोचून बोलत असल्यामुळे हा व्हिडिओ मी बनवतोय. तुमचा लाडका राज ठाकरे, तुमचा लाडका राज ठाकरे, अशा अनेक प्रतिक्रिया मला ऐकायला आणि बघायला मिळतात. बघा तुमचा राज ठाकरे काय करतोय, तुमचा लाडका राज ठाकरे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझा लाडका हा तरुण नेता असला तर त्याचं कारणही मी मार्मिकचा संपादक असतानाच्या काळामध्ये राज ठाकरे यांनी काढलेलं पहिलं व्यंगचित्र अगदी शाळकरी आणि कॉलेजच्या वयातलं मी छापलं होतं. मी संपादक होतो तेव्हा. आणि त्यामुळे एक आपुलकीची भावना आहे. आणि दुसरी गोष्ट, जर त्या माणसामध्ये ती क्षमता असेल तर ती सांगण्यामध्ये मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. तो माझ्या विचारांचा असो किंवा नसो, मला आवडणारं बोलणारा असो की नसो, एखादी व्यक्ती किंवा एखादा नेता जर एका ठराविक क्षमतेचा असेल तर मग त्याच्या क्षमतेवर त्याची पाठ थोपटणं हे मी अगत्याचं मानतो. कारण मी विश्लेषक आहे आणि माझं आकलन सांगतं या तरुणामध्ये, या व्यक्तीमध्ये, या नेत्यामध्ये, या पक्षामध्ये ही क्षमता आहे. आणि मग तो पक्ष मला आवडणारा असो नसो. अनेक पक्ष असे असतील की जे मला आवडत नाहीत, त्यांच्या भूमिका मला आवडत नाहीत, पण म्हणून मला ते नावडते आहे. म्हणून ते जिंकण्याची शक्यता असून सुद्धा ते तोंडघशी पडून पराभूत होणार असं मी कधीही सांगणार नाही. कधीही सांगणार नाही. का? कारण त्यामुळे मी खोटा पडणार, मी चुकीचा ठरणार. ते नकोय मला. आणि म्हणून आज मी जेव्हा अगत्याने मला आवडणारं व्यक्तिमत्व अशा राज ठाकरे विषयी हा व्हिडिओ बनवतोय, तो एक प्रकारे त्याच्या क्षमतेबद्दल कौतुक असतानाही त्या व्यक्तीबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तुम्हाला आठवत असेल तर ज्या वेळेला 2022 मध्ये करोना उठल्यानंतर किंवा करोना कमी झाल्यानंतर हळूहळू सार्वजनिक कार्यक्रम सुरू झाले, तेव्हा सगळ्यात मोठा असा कार्यक्रम झाला तो गुढीपाडव्याला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिवाजी पार्कला झालेला सगळ्यात मोठा मेळावा. हा मला वाटते करोना नंतरचा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मेळावा किंवा सगळ्यात मोठा समारंभ होता. आणि त्यामध्ये ज्या प्रकारची भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती, मी हिंदीत आणि मराठीत सुद्धा त्या भूमिकेचं कौतुक केलं होतं. कारण ती भूमिका आणि राज ठाकरे यांचं नेतृत्व, त्या नेतृत्वातली क्षमता याच्या आधारे हा झोपलेला वाघ जागा झाला अशा प्रकारच्या आशयाचं मी व्हिडिओ केलेले आहेत. आजही माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील चॅनेलवर. पण आज असं वाटायला लागलं हळूहळू करत हा नेता भरकटतोय. भरकटतोय. त्याला भविष्याचा वेध घेण्याची इच्छा नाहीये की क्षमता नाहीये. मी क्षमता म्हणणार नाही, इच्छा नाही असं मला वाटायला लागलं. की जाऊन दे, आता पक्ष काढलाय तर तो चालवला पाहिजे. जी गोष्ट कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, जनता दल, रिपब्लिकन वेगवेगळे गट किंवा शेतकरी कामगार पक्ष यांच्या नेतृत्वाची आपण महाराष्ट्रामध्ये बघतो की आपले पक्ष आहेत ते विसर्जित करता येत नाही, बंद करता येत नाही आणि चालू ठेवायचे. म्हणून रोज आपलं काही दुकानं असतात ना, कधीच गिराईक तिकडे फिरकत नाही. ती दुकानं आपली सकाळी फळी काढतात, दरवाजे उघडतात, शटर उघडतात आणि हे करतात आणि संध्याकाळी काळोख पडला की शटर डाव करून निघून जातात. ती दुकानं का उघडली जातात आणि का चालवली जातात असा आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो. महाराष्ट्रामध्ये असे अनेक पक्ष आहेत की सुरू केलेत आणि बंद करता येत नाही म्हणून चालवले. अशा प्रकारे जर चालवले जात असतील तर त्यांच्यावर टीका होते. हळूहळू ते पक्ष दुर्लक्षित होतात. आजकाल शेतकरी कामगार पक्ष या पक्षाचं कोणी नाव सुद्धा घेत नाही. कम्युनिस्ट पार्टीचा प्रकाश रेड्डी सोडला तर दुसरा नेता कोण आहे हे मला माहित नाही.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोडून द्या, रिपब्लिकन जितके नेते तितके गट आहेत. पण त्या पंक्तीमध्ये किंवा त्या रांगेमध्ये राज ठाकरेंना जाऊन बसायचंय का, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जाऊन बसायचं का, याचा त्या लोकांनी विचार करावा. जितके पराभूत मनोवृत्तीचे इतर सगळे पक्ष मी नावं घेतली ते आहेत, तितकी पराभूत मनोवृत्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये नाहीये. अविनाश जाधव असेल, तो संदीप देशपांडे आहे, किंवा बाळा नांदगावकर आहे, यासारखी कमीत कमी एक 25-50 तरुण नेते मंडळी राज ठाकरेंच्या सोबत आहे. आणि त्यांनी मनावर घेतलं आणि राज ठाकरेंनी आपल्या गुणवत्तेला आणि क्षमतेला पूर्णपणे झोकून दिलं, तर महाराष्ट्रात एक दखलपात्र ठरावा असा पक्ष उभा करणं त्यांना अशक्य नाहीये. पण त्यासाठी जे सातत्य लागतं ते कुठे दिसत नाही. आणि म्हणून मी पहिल्यांदा कोरोना नंतरच्या काळातला सगळ्यात मोठा सोहळा किंवा समारंभ 2022चा गुढीपाडवा हा जो संदर्भ दिला, त्याचं कारण ते होतं की करोना नंतर काय 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 असे लोक झालेले होते. अशा वेळेला शिवाजी पार्कला एक प्रचंड मेळावा राज ठाकरे यांनी घेऊन दाखवला. आणि मी जिथे जिथे बघितले, गिरण गावामध्ये असो किंवा ठाणे घाटकोपरमध्ये, मनसेचे अनेक लोक करोनाच्या काळामध्ये खरोखरच लोकांना मदत करत होते. आणि त्यामुळे मला होप होता की हा तरुण नेता आणि त्याचा नवा पक्ष काहीतरी करू शकतात. त्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये ज्या प्रकारे शरद पवारांवर आणि त्यांच्या जातीयवादी राजकारणावर बेधडक हल्ला राज ठाकरेंनी चढवला होता, आणि त्यानंतर मशिदीच्या भोंग्यांवर त्यांनी आंदोलन पुकारलं होतं, तिथून नवी सुरुवात शक्य होती. पण हळूहळू करत तो विषय कुठल्या कुठे बारगळत गेला, त्यामध्ये सातत्य राहिलं नाही. आणि आता तर निवडणुकीच्या दृष्टीनेच चाललेलं आहे सगळं. निवडणुकीच्या पलीकडे मनसे काय करते हा प्रश्न कोणी विचारला तर राग येऊ शकतो, पण वस्तुस्थिती ती आहे. ज्या बाळासाहेबांच्या पुण्याईतून ठाकरे हा ब्रँड झाला, ते बाळासाहेब उठून सगळीकडे धावत नव्हते. अनेक शिवसेनेचे उपक्रम आरंभीच्या काळातले मी बघितलेले मला आठवतात. जो आपला उपक्रम शिवसेनेने सुरू केलाय, शिवसैनिकांनी सुरू केलाय, हे बाळासाहेबांना पण माहिती नसायचं. पण आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटणारी जी तरुण फौज बाळासाहेबांकडे होती, त्यांनी इतके नानाविध प्रयोग केले की ज्याची बाळासाहेबांना कल्पना नव्हती, पण त्यातून एक जनमानसावर प्रभाव पडत गेला. शिवसेनेला मुख्यालय नव्हतं, पण गल्ली बोळामध्ये शाखा आणि उपशाखा, एक 40-50 स्क्वेअर फुटाची पण शाखा असायची. सुधीर भाऊंची जी केशव भुवनची खाली जिन्याखालची जागा होती, तिथे सुधीर भाऊंची शाखा होती शिवसेनेची. त्या तरुणांकडे जो प्रचंड उत्साह होता, त्यातून शिवसेना घरोघरी पोहोचलेली होती. अडल्या नडल्याला लोक त्या शिवसेनेच्या शाखेत धावत होते. ती क्षमता आजच्या उभाटा शिवसेनेकडे किंवा शिंदेच्या शिवसेनेकडे आहे असं मला वाटत नाही. पण ती तरुणाई जर राज ठाकरे यांच्याकडे अपेक्षेने बघत असेल आणि त्यांच्या भोवती घोटाळत असेल, तर त्या तरुणाईला दिशा देण्याची जबाबदारी आपोआपच राज ठाकरे यांच्यावर येते. आणि मग बाळासाहेबांनी म्हणजे आपल्या काकांनी त्या तरुणाईला कशी दिशा दिली होती, कसं प्रोत्साहित केलं होतं, याचा राज ठाकरेंनी अभ्यास केला, तर मग या गोटात किंवा त्या गोटात फरफटत जाण्याची गरज त्यांना राहणार नाही. दुर्दैवाने असं दिसतंय की जे काय राजकारण 2019 नंतर विस्कटलेलं आहे महाराष्ट्राचं, त्यामध्ये आपण काय करायचं, आपली ओळख, आपली जागा कशी शोधायची,
याच्या गोंधळात राज ठाकरे हा नेता भरकटलेला आहे, कळत नाहीये. आणि म्हणून तुम्ही बघितलं की 2019च्या निवडणुकीत उघडपणे मोदी विरोध, 2024 मध्ये उघडपणे मोदींचं समर्थन, आणि मग अधूनमधून ते कुठे आहेत हेच कोणाला कळत नाही, कुठच्या बाजूला आहेत हे कळत नाही. ही जी सगळी परिस्थिती आहे, त्याकडे बघितल्यानंतर एक चांगलं नेतृत्व, एक चांगली गुणवत्ता आणि क्षमता असलेला तरुण आणि त्याच्या भोवती जी तरुणाईची मांदियाळी आहे, तिला महाराष्ट्र मुकणार का असा प्रश्न पडतो. आणि म्हणून मग मीडियाने ढोल पिटायचे आणि मग मराठी अस्मिता म्हणून ठाकरे ब्रँड वाचवायला दोन ठाकरे बंधू एकत्र आले. या मीडियाने उठवलेल्या वादळात राज ठाकरे भरकटत गेले असं मला वाटतं. जायला हरकत नाही, पण त्याचे चटके बसल्यानंतर परत येण्याची क्षमता असली पाहिजे. नसेल तर मग अवघड जातं. मराठी अस्मिता, मराठी बाणा याचा इतिहास आहे ना. ज्या महाराष्ट्राने मराठी भाषिक राज्य मिळालं पाहिजे म्हणून ज्या मराठी माणसाने प्रचंड आंदोलन पुकारलं, 106-7 लोकांचे बळी दिले, त्यातून महाराष्ट्र हे राज्य मिळालं, मुंबईसह महाराष्ट्र झाला. त्यासाठी वेगवेगळ्या पक्षात विभागलेली सगळी मराठी अस्मिता एकत्र आली. हिंदू महासभेपासून, जनसंघापासून, प्रजा समाजवादी, समाजवादी, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार सगळे पक्ष एकत्र आले, मग काँग्रेसच्या विरोधात एकत्र आले. कारण राज्य बनवणं काँग्रेसच्या हाती होतं, दिल्लीची सत्ता काँग्रेसकडे होती. पण म्हणून मराठी मतदार, मराठी माणूस हा या सगळ्या पक्षांचा, समिती नावाच्या आघाडीचा मानसिक गुलाम नव्हता. पुढे जेव्हा वेळ आली, महाराष्ट्र राज्य झालं, त्यानंतर समिती फुटली, सगळे पक्ष वेगवेगळे झाले. त्या प्रत्येक पक्षाला मात चढलेला होता की हा आमदार म्हणे इथला मराठी मतदार हा माझा गुलाम आहे, मी ठरवीन ती मराठी अस्मिता. अशा थाटामध्ये समाजवादी असतील, कम्युनिस्ट असतील, हे सगळे वागत गेले. अगदी त्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचे नेते एस एन जोशी असतील, कॉम्रेड डांगे असतील किंवा आचार्य अत्रे असतील, ते सुद्धा आपल्या पक्षीय अस्मिता घेऊन वागायला लागले. तेव्हा त्यांना सुद्धा झुगारून मराठी माणूस बाळासाहेबांच्या मागे मराठी अस्मितेसाठी एकजूट झाला. त्याला लोक शिवसेना म्हणतात. आज जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचा इतिहास तपासायला घाल तर मराठी मताला, मराठी माणसाला, मराठी अस्मितेला आपल्यासाठी अगतिक असलेला गुलाम समजणारे जे जे पक्ष आणि नेते होते, त्यांना झुगारण्याची क्षमता त्या मराठी अस्मितेने दाखवली होती. आचार्य छोटी गोष्ट नव्हती. कॉम्रेड डांगे, एस एम जोशी यांनी महाराष्ट्राचं आंदोलन चालवलं होतं. पण त्यांना सुद्धा झुगारून अवघ्या 6 वर्षामध्ये तो सगळा मराठी माणूस हळूहळू करत बाळासाहेबांच्या मागे शिवसेना म्हणून एकवटला. त्या मराठी माणसाला आज ठाकरे ब्रँड म्हणून कोणी अगतिक आणि लाचार समजत असेल तर ते विसरा, ते विसरा. मराठी ब्रँड, आपला ठाकरे ब्रँड म्हणजे मराठी अस्मिता असते आणि ती ताठ मानेने जगते. राहुल गांधी असो किंवा मोदी असो, कोणाच्या मागे फरफटत नाही. राज ठाकरे जेव्हा मतं गेली कुठे असं म्हणत राहुल गांधींच्या मागे फरफडायला लागले, माझा भ्रमनिराश झाला, हे मी जाहीररित्या सांगतो, जाहीररित्या सांगतो. आपल्याला मतं मिळाली मग गेली कुठे, म्हणजे निवडणुकीच्या पराभवाने राज ठाकरे इतके घायल झालेत. असे किती पराभव तुमच्या चुलत्याने पचवले ते आठवा बघा.
1972 असेल, 1978 असेल, 1980 असेल, 1984, 85 लागोपाठच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना दारुण पराभव पचवत पुढे आलेली आहे. दारुण पराभव. पण डगमगले नाहीत. आपल्या भूमिका ठामपणे मांडत राहिले. पुढे हिंदुत्वाची भूमिका घेतली. भाजपला सोबत घेतला. त्यातून बघता बघता मुंबई ठाण्याच्या मर्यादेत अडकलेला शिवसेना नावाचा पक्ष आणि संघटना ही महाराष्ट्रभर फैलावली. त्या मराठी अस्मितेला हिंदुत्वाची अस्मिता जोडली गेली आणि एक महाराष्ट्रव्यापी पक्ष निर्माण झाला. ते करण्याची क्षमता बाळासाहेबांमध्ये होती आणि तो उत्साह, ती इच्छाशक्ती त्यांच्या तरुण सवंगड्यांकडे होती. मध्यवयीन मनोहर जोशी, नवलकर, सुधीर भाऊ, दत्ताजी साळवी यांच्याकडे होती. आणि बघता बघता महाराष्ट्रात शिवसेना अशी पायरवून उभी राहिली. ती फक्त निवडणुकीच्या यशावर उभी राहिली नाही. मताच्या चोरीचे बाळासाहेबांनी पण आरोप केले. पण 2 निवडणुकांच्या मध्ये आपण कामातून, संघटनेतून, जनपदेमध्ये जाऊन उभं राहायचं असतं. हे व्रतस्थ वृत्तीने शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख करत राहिले. ते उबाठामध्ये दिसत नाहीये. आणि ती इच्छाशक्ती जर राज ठाकरे गमावून बसले असतील तर मग मी जाहीररित्या कबूल करतो की राज ठाकरे यांच्याविषयी माझा भ्रमनिरास होऊ घातलाय, हे मी मान्य करतो. मी अजूनही क्षमता आहे हे मान्य करतो. पण क्षमतेप्रमाणे तो खेळाडू, तो गोलंदाज, तो फलंदाज खेळणार नसेल तर त्याच्याविषयी भ्रमनिरास होतो. तर मतं आपल्याला मिळाली, चोरीला गेली. अरे 57 पासून, 62 पासून हे आरोप ऐकत ऐकत मी राजकारण शिकलोय, नवे नाहीत. यातून बाहेर पडा. आपली लाईन एवढी मोठी करायची की समोरच्याची तोकडी झाली पाहिजे. किती मतं चोरतील? तुम्ही 50, 55, 70% मतं मिळवली, त्यातली 20% चोरल्यानंतर सुद्धा 40% उरतील आणि तिथे तुम्हाला पराभूत करता येणार नाही कोणाला. म्हणून 2 खासदारांचा पक्ष 282 पर्यंत गेला तेव्हा काँग्रेसचीच सत्ता निवडणूक आयोगावर सुद्धा चालत होती. तेव्हा मतचोरी काँग्रेसलाही करता आली नाही. पण काँग्रेसवर आरोप झाले, आज सुद्धा भाजपवर आरोप होत आहेत. पण त्यात तथ्य नाही. आपण कुठे तोकडे पडलोय बघितलं पाहिजे. नाही तर मग मनसेला सुद्धा शेका पक्ष, रिपब्लिकन यांच्या रांगेत बसावं लागेल. हा धोक्याचा इशारा देऊन थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.